कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. झाली का तयारी? किती उशीर? हो रेडी. हे अरे आप्या आली. हे अर्जा आला. ये चल लोक आपली पूजा संगे आणि लप्पा घेऊन. वेलकम टू हॉटेल मूनवाला. अरे अरे बाप रे, काय हे अरे काय आहे सगळं? काय आहे सगळं? भाऊजी आपण तुम्ही बसा ना दोघं. भाऊजी या ना. बसा 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 बसा. अरे अरे या ना. बसा. दादा वहिनी खरंच थँक्यू बरं का, सगळ्यांना थँक्यू. वेलकम. आप्या तुम्हाला दोघांना वेळ घालवता यावा म्हणून अमोलनं केलंय बरं का हे सगळं. हो बाबा, आज जो काही तुमच्याकडे वेळ असेल तो तुमच्या एकमेकांमध्येच घालवायचा. अरे ओय काय काय ओ बापू, ए अमोल, अरे कदम आप्पे आपल्या घरची आपली लय काळजी घेतात बरं का. हो रे अर्जुन, पण हे असं आपण आपलं जेवण माझ्या मनाला नाही पटत आहे. आप्पे आपलं नातं टिकण्यामध्ये ना आपल्या घरच्यांचा खूप मोठा हातभार आहे. खरंय. म्हणूनच ही डेट आपण एकमेकांसोबत नाही तर घरातल्या सगळ्यांसोबत साजरी केली पाहिजे ना. हा पे बरोबर आहे. ऐकलत का? हे बघा, ही डेट आम्ही दोघांनी नाही तर आपण सगळेजण मिळून सेलिब्रेट करतोय, नाहीतर ही डेट पुढे कंटिन्यू होणार नाही. मा बाबा, ही डेट तर तुमची आहे ना? अरे डेट आमची आहे ना, मग आम्हाला ठरवू दे ना या डेटवर कुणाला घेऊन जायचं ते. हा, आणि तुम्ही जर बाहेर आला नाही तर आम्ही जेवणार नाही म्हणजे नाही. मा बाबा प्लीज ना. अरे बाळा, आम्हाला वेळ मिळत नाहीये तो तुमच्या सगळ्यांसाठीच ना. मग आजचा हा खास वेळ तुमच्यासाठी सुद्धा. आता कसं करायचं? कसं करायचं? ऐकायला पाहिजे तिने. आपण काय चाललंय? चला 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 बाहेर. चला चला, 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 चला. चला. हे बघा, आजची डेट जर झाली तर सगळ्यांच्या बरोबर होईल, नाहीतर होणार नाही, विषय संपला. ए थांबा, काय चाललंय तुमचं? सुख दुःखात एकमेकांच्या सोबत असतो ना, मग सेलिब्रेशन सोबत नको करायला? आणि एवढी छान तयारी केलीये, मग आम्ही दोघ जण जेऊ. अगं पण मी कुणाचं काहीच ऐकणार नाही. डेट करायची ना, मग सगळ्यांचीच झाली पाहिजे.
माझी फॅमिली एकत्र खूप आनंदी आहे. मला अशीच पाहिजे. या अजून इच्छा पूर्ण करायच्या राहिल्या आहे. आता या लिहिलेल्या सगळ्या इच्छा मला पूर्ण करायच्या आहे. अमोल, काय रे, काय चाललंय तुझं? काय लिहितोयस तू? काय नाही, माग अभ्यास करत होतो मी. अमोल, तू हुशार आहेस हे माहितीये मला, पण तू एवढा कधीच अभ्यास करत नाही हे तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये. काय लिहितोयस तू? खरं खरं सांग. मा अगं तू असं कसं काय करतो ग? मी डायरी लिहित होतो. काय डायरी? हे कधीपासून सुरू केलंयस तू? मा अगं मी आजारी पडलो ना, म्हणून डॉक्टरांनी मला सांगितलं की माझ्याकडे 2च महिने आहेत. हा, मग मला कळलं की आयुष्य खूप छोट आहे. मग तेव्हापासून मी लिहायला सुरू केलं. मग तेव्हा मी सगळं लिहून ठेवायचं ठरवलं. अरे बाळा, पण हे लिहून काय होणार आहे? काहीच नाही मा, मला भारी वाटतं ना. बर अमोल, पण आता तू रूमच्या बाहेर गेलास ना की तू काय लिहिलंय ते मी सगळं वाचणार बर का? नाही मा, तू जर असं केलं तर मी तुझ्याशी बोलणार पण नाही. अरे हो 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 अमोल, तू एवढं काय लिहिलंय की तुम्हाला वाचू पण देत नाहीयेस? मा अगं टीचर सांगतात की लिहिल्यावरच आपल्या लक्षात राहतं. तू जर वाचलंस तर मी उद्यापासून लिहिणार पण नाही. बर, मी नाही वाचणार. अमोल, तुला असं डायरी लिहायला आवडतंय ना? मग तू लिही, अजिबात थांबवायचं नाही ते. पण मा तू नक्की वाचणार नाहीस ना? हाय रे बाळा. देवा, माझं आयुष्य हसत हसत तुला दान म्हणून देईन, पण माझ्या अमोलच्या दीर्घ आयुष्याचा कौल माझ्या पदरी दे. हा यशा, अरे गव्हाची लागण करायच्या आधी सेंद्रिय खत घालायचं विसरू नको. होय होय, अरे परत वर्षभर काळजी नसते आपल्याला, आणि पाण्याची काय अडचण आली तर कळव बर का. हो हो, चालतंय चालतंय, ठेव. बापू, हा. आपल्या शेतात गहू उगणार का? होय बाळा. अरे मग घरच्या अन्नासारखी चव दुसऱ्या कशाला नसतीच र. आणि थोडे कष्ट पडतात, पण त्यासारखा आनंद दुसरा कशात नाही बघ. आणि अमोल बाळा, आपण कष्ट करून पिकवलेलं खाल्लं ना की पोटच नाही मन भरतं माणसाचं. मला तर आपल्या आजगावचं शेतच डोळ्यासमोर दिसायला लागलं आता. काय 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 गप्पा चालल्यात शेतीच्या? हा पे, अगं यशाचा फोन आला होता, आणि शेतात सगळं व्यवस्थित असलं म्हणजे बरं वाटतं नाही का हो बापू? पण विनय काका, काही म्हण, यशाबापू आहे म्हणून रानात तण वाढायची तरी काळजी नाही. आणि स्वप्नील सर, मला आजगावची शेतीची लय आठवण येते बघा. बापू, अहो नियतीनं आपल्याला या शहरात आणून ठेवलंय, आणि परिस्थिती बी अशी आहे की तिकडे जायचं म्हणलं ना तरी बी जमत नाही. हो, पण मग तुम्हाला अडवलंय कोणी? जाऊन राहायचं आणि करायची शेती. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.